सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर चला, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागात काय घडलं चला बघूया. इकडे भास्कर आणि विलास एकमेकांशी बोलत असतात. तर भास्कर विलास एकमेकाला म्हणत असतात की हे बघा, आता तुला एक सांगू का भास्कर, आता आपल्याला काही करून आईला संपवायचं आहे, आईचं एक खेळ संपवायचा आहे. धैर्यचं काय आपण बघून घेऊ. तेवढ्या तिथे सावीला बघतात, सावी तिथे आलेली असते आणि आता ते दोघं घाबरतात. तर आता सावी तिथे येते आणि आता ते म्हणतात की काय हवंय तुला. तर आता लगेच सावी म्हणते नीता वहिनी, नीता काकू कुठं आहे. तर तिकडे असेल, आम्हाला काय माहिती. आणि आता सावी जायला लागते आणि परत ओळून बघते आणि म्हणते की तुम्ही फ्रेंडविषयी बोलत होता का. फ्रेंडविषयी बोलत असेल ना तर चांगलंच बोला, नाहीतर देव जे चांगलं बोलत नाही ना त्याला देव माफ करतो, त्याला देव असं शिक्षा करतो. त्यामुळे धैर्य माझ्या फ्रेंडविषयी चांगलंच बोला असं सावी सांगते. आणि आता सावी तिथून लगेच जायला निघते. भास्कर आणि विलास एकमेकाच्या तोंडाकडे बघतच राहतात. तर इकडे नीताना अवंती दोघी पण आता बोलत असतात. ते म्हणत असतात की आता काय करायचं आपण. तर इकडे सावी येते आणि म्हणते की नीता अवंती बहिणी, तुम्ही काळजी करू नका, मला माहिती भास्कर भाऊजींनी ते काय बोलतात, दोघ जण बाहेर अहो ते असं बोलत होते, ते आईला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं बोलत होते आणि आता धैर्यचं बोलत होते, ते धैर्यला काय कळणार असं तसं बोलत होते. तर आता लगेच ती म्हणते की आता बघा लवकर, पण आपण आता दामिनी मॅडमला येड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन द्यायचं नाही, कारण की मला त्यांना माझ्या हात धरून, मी त्यांना हात धरून घराबाहेर काढणार आहे असं बोलते. तर आता धैर्य होतं, कोणाला घराबाहेर काढणारे हात धरून. तर सावी म्हणते की मी त्या चटणीला, ती बाया मागायला नव्हती आली का, तिला तुझ्या आईला त्रास दिला ना त्या बाईला मी घराबाहेर काढणारे हात धरून, तिच्यामुळे एवढा त्रास झालाय त्यांना, माहिती का तुला फ्रेंड असं म्हणत असते. नीता म्हणते तुम्ही धैर्य भाऊजी इथे. तर आता धैर्य म्हणतो हो, सावीसाठी नाश्ता बनवायचा होता ना त्यामुळे मी इथं आलो आहे. तर आता लगेच धैर्य म्हणतो हे बघ सावी, तू काळजी करू नको, आपण लवकरच ती बाईला सापडून काढू असं धैर्य म्हणतो. आणि आता धैर्य ते दोघ जण बोलत असतात. आणि आता नीता अवंती त्या म्हणतात की आईला डॉक्टरांना दाखवून बघायचं का धैर्य भाऊजी आपण एकदा. तर धैर्य म्हणतो काही एक गरज नाही आहे त्याची, काही गरज नाही आहे, कारण की आता मला माहिती आई बरी आहे, पण थोडंसं टेन्शन आहे तिला, त्यामुळं ती तसं करते. तेवढ्या तिकडे भास्कर आणि विलास डॉक्टरांना घेऊन घरी येतात. धैर्य ते बाहेर येऊन बघतात तर डॉक्टरला बघून धैर्यला खूप राग येतो आणि धैर्य भास्कर आणि विलास म्हणतात चला डॉक्टर इकडे जायचं आहे आपल्याला. तेवढ्यात आता सावी घाबरल्यासारखं करते आणि धैर्यचा हात पकडते. धैर्य राग राग आता त्या डॉक्टरवरती धावून जातो आणि म्हणतो की तुम्हाला कुणी बोलवलं इथे. तर आता लगेच ते भास्कर आणि विलास म्हणतात आम्हीच घेऊन आलोय. अरे तुला माहिती ना आई रात्री कशी करत होती, त्यामुळे दाखवून आपण डॉक्टरांना. तर धैर्य म्हणतो की नाही, मला नाही दाखवायचं या डॉक्टरांना. तर आता लगेच ते म्हणतात की तुम्हाला काय वाटतंय, ह्या आईला दाखवलं हा बरा करेल का आईला. त्यांनी सावीची काळजी घेतली असती, सावी कशाला हॉस्पिटलमधून पळून गेली असती, त्याच्यामुळेच माझ्या सावीला एवढा त्रास झाला असं म्हणतो. आणि आता लगेच तो म्हणतो की नाही करायचं चेक. तर आता भास्कर आणि विलास बळजबरी करतात. धैर्य म्हणतो एवढीच तुमच्या मनात शंका आहे ना तर करा चेक, चला करा, डॉक्टरांना म्हणतो चेक असं म्हणतो. आणि आता डॉक्टर चेक करायला निघतात. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय ट्विस्ट असणार आहे. बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.